पादपङ्कजं शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहार्तिं ध्यता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवति ज्ञानेन तत्पदं बोधितं। जय मंगलम, जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। संत शिरोमणी मनमत स्वामी महाराज की जय। सद्गुरू सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरू पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरू शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरू पंचाचार्यांना वंदन करून त्रिकाल वंदनीय गुरुमाऊली लिंगायक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून तसेच श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभारप्पाजी यांच्याही चरणी शिरसाष्टांग प्रणिपात करून तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी विनम्र अभिवादन करून पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया। पंचीकरण ग्रंथाचं पान नंबर 184 काढा। स्वयंप्रकाश। त्याआधी आपण काल काय बघितलं तर आपण कालच्या भागामध्ये वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती बघितली। तर आत्मज्ञान करून घेण्यासाठी वृत्तीव्याप्तीची अपेक्षा आहे, फलव्याप्तीची नाही। आत्मज्ञान स्वयंप्रकाश आत्मा असल्यामुळं ज्योतिस्वरूप स्वयंप्रकाश आत्मा, त्यामुळं फलव्याप्तीची आवश्यकता नाही, तर वृत्तीव्याप्तीची मात्र तिथं गरज आहे असं सांगतात। परंतु वृत्तीव्याप्तीची सुद्धा गरज किती वेळ आहे, किती दिवस आहे, तर मनाची वृत्तीने विचाराच्या द्वाराने अज्ञानाची निवृत्ती करून स्वयंप्रकाश आत्म्याचा अनुभव घेतल्यावर मग त्या वृत्तीचाही त्याग करावा। मनाची जी वृत्ती आहे त्या वृत्तीनं विचाराच्या द्वारे विचार करून कोणता विचार करावा, तर सत काय असत काय, मी कोण, ह्याचा विचार करून सत्य काढायचे बाजूला। मनाच्या वृत्तीने विचाराच्या द्वाराने अज्ञानाची निवृत्ती करून विचार करायचं, सत्य असत्य ह्याचा विचार करून सत्य काय ते बाजूला काढायचे आणि स्वयंप्रकाश अज्ञानाची निवृत्ती करायची। अज्ञानाची निवृत्ती करून स्वयंप्रकाश आत्म्याचा अनुभव घेतल्यावर मग त्या वृत्तीचाही त्याग करतो। ही वृत्तीसुद्धा किती वेळ लागणार आहे आपल्याला, फक्त ज्ञान होईपर्यंत। ज्ञान झाली की ह्या सुद्धा वृत्तीचा त्याग करावा। या कारणासाठी वृत्तीव्याप्ती फलव्याप्ती या विरहित आत्म्याचे स्वाभाविक जसे स्वरूप आहे तसेच लक्षात येते बघा। दोन्हीचाही त्याग करावा शेवटी, पण सुरुवातीला वृत्तीव्याप्तीची गरज आहे ज्ञान प्राप्त होईपर्यंत। वृत्तीच्या द्वारानंच ज्ञान प्राप्त करून घेता येतं। तर कसं, तर काल आपण आरशाचा दृष्टांत बघितला। आरसा किती वेळ उपयोगाला येतो, आंघोळ केल्याबरोबर आपलं मुख बघण्यासाठी आरसा उपयोगाला येतो। मुख बघून आपण मुख पावडर लावतो, टिकली लावतो, काय केस विंचरतो आरशात बघून, आणि तेवढं काम झालं की आरसाही बाजूला टाकतो आणि आपल्या कामाला लागतो। तसंच इथं ही वृत्ती जी आहे ती वृत्तीसुद्धा आपल्या आत्म्याचं ज्ञान होईपर्यंत तिचं काम आहे, पुन्हा वृत्तीचं सुद्धा काम नाही। पुन्हा स्वयंप्रकाशित आत्मा जसा आहे तसा जेव्हा आपल्याला कळाला तर पुन्हा वृत्तीचं सुद्धा काम नाही। आत्मस्वरूप सदा उदय पावलेला आहे व स्वयंप्रकाशित आहे असं सद्गुरू सांगत आहेत। पुन्हा स्वयंप्रकाशित कसं, तर शिष्य प्रश्न करतो। पुन्हा शिष्य म्हणतात, हे कृपानिधी, स्वयंप्रकाश म्हणजे काय ते स्पष्टपणे माझ्या ध्यानात उतरेल अशा रीतीने सांगावे।
स्वयंप्रकाश म्हणजे काय ते मला कळलं असं, माझ्या ध्यानात येईल असं तुम्ही मला सांगावं, असा शिष्य सद्गुरूला प्रश्न करतो. पुन्हा सद्गुरू काय म्हणतात, घटपटादी पदार्थ जे जगात दिसतात ते सूर्य, दीप इत्यादीच्या प्रकाशाने दिसतात. सगळे पदार्थ जी समोर डोळ्याला दिसते ते सगळे भौतिक जगत पदार्थ, घटपटादी पदार्थ जे दिसतात ते दिवसा कशानं दिसतात? दिवस आहे आता, तर दिवसा सूर्यप्रकाशामुळं ते दिसतात आणि रात्री दीप लावावा लागतो, बल्ब लावावा लागतो, लाईट लावावी लागते तर दिसतात, नाही तर दिसत नाहीत. म्हणून सूर्य, दीप इत्यादीच्या प्रकाशाने दिसतात. काय दिसतात इत्यादीच्या ह्या सूर्याच्या दीपाच्या प्रकाशाने? तर घटपटादी पदार्थ म्हणजे सगळेच पदार्थ, भौतिक जगत. भौतिक म्हणजे पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेले सगळे पदार्थ, भौतिक पदार्थ. ते पदार्थ दिवसा सूर्याच्या प्रकाशाने दिसतात, रात्री दिव्याच्या प्रकाशाने, दिव्याच्या लाईटीच्या इत्यादी प्रकाशाने दिसतात. म्हणजे ते पदार्थ परप्रकाश आहेत. कशाचा तरी प्रकाश असल्याशिवाय आपल्याला पदार्थ दिसत नाही, म्हणून ते पदार्थ काय आहेत? परप्रकाशित आहेत असे समजावे. आणि जी वस्तू स्वतः प्रकाशरूप असून दुसऱ्या वस्तूस प्रकाशमय करते आणि जिला प्रकाशमय करणारी दुसरी कोणतीही वस्तू नाही अशी वस्तू स्वयंप्रकाश म्हणावे. असा स्वयंप्रकाश का एक आत्माच आहे. असा स्वयंप्रकाश दुसरं कोणीच नाही, तर एक आत्माच आहे असं सांगू लागलेले आहेत. सर्व घटपटादी पदार्थ जे दिसतात ते सुद्धा कशाच्या तरी प्रकाशानं दिसतात, म्हणून ते परप्रकाशित आहेत. स्वयंप्रकाशित एक आत्माच आहे. याच्या वाचून जो काही नामरूपात्मक भौतिक प्रपंच, नामरूपात्मक, नाम आणि रूप प्रत्येक वस्तूला आहे. तर ही जी जग उत्पन्न झालं सगळं, तर किती अंशानं उत्पन्न झालं आहे का लक्षात? किती अंशानं जग उत्पन्न झालेले आहे? ओम नमः शिवाय. जग किती अंशानं उत्पन्न झालं? नंदा काकी आहे का लक्षात? किती अंशानं जग उत्पन्न झाले? ओम नमः शिवाय. जग 5 अंशानं उत्पन्न झालं. कोणते? अस्ति, भाती, अस्ति म्हणजे आहे, भासते म्हणजे भासते, आणि प्रिय म्हणजे आवडते, आणि रूप आणि गंध. ओम नमः शिवाय. हे मायेचे रूप आणि काय मायेचे? म्यूट करा. रूप आणि हां, रूप आणि काय? म्यूट करा. मंगेताई बोला. मायेचे अंश कोणते? मायेचे अंश कोणते? पाच अंशानं जगाचे सगळं जग उत्पन्न झालेले अस्ति भाती प्रिय ही ब्रह्माचे आहेत आणि नाम आणि रूप हे मायेचं आहे. नाम रूप हे बदलणारं आहे. सर्व वस्तूमध्ये अस्ति भाती प्रिय ही सारखंच असतं, नाम रूप मात्र बदलत राहतं. मग ही जगत कसं आहे? तर नामरूपात्मक जगत सांगितलं. सगळ्या जगामध्ये प्रत्येकाला नाव आहे काही ना काही, आणि त्याचं रूप आहे. म्हणून नामरूपात्मक भौतिक प्रपंच आहे, तो सर्व प्रकाश आहे. यद्यपि म्हणजे एखाद्या वेळेस सूर्य, चंद्र, तारा, वीज, अग्नी इत्यादी पदार्थ स्वतः प्रकाशमय असून दुसऱ्या पदार्थासही प्रकाश देणारे आहेत, तरी
उलट आत्म्याला प्रकाशमय करण्याचं सामर्थ्य नाहीत. सूर्य आपल्याला प्रकाश देतो का नाही? सूर्य, चंद्र देतो प्रकाश, सूर्य देतो. विजेमुळं म्हणजे लाईट लागते, प्रकाश मिळतो. अग्नीसुद्धा दिवा लागला की प्रकाश आपल्याला प्राप्त होतो. हे पदार्थ, हे जे आहेत इत्यादी पदार्थ स्वतः प्रकाशमय आहेत. स्वतः प्रकाशमय आहे, ते प्रकाश आहे त्यांच्यामध्ये असून दुसऱ्यालाही पदार्थाला प्रकाशमय करतात. सूर्यापासून स्वतः प्रकाशमय आहे सूर्य, तर आपल्याला प्रकाश देतो. लाईटसुद्धा स्वतः प्रकाशमय आहे, आपल्यालाही देते सर्व पदार्थाला. परंतु ही जी आहेत ती आत्म्याला प्रकाश देत नाहीत. प्रकाशमय असून दुसऱ्या पदार्थास प्रकाश देणारे आहेत ही पदार्थ, तरी उलट आत्म्याला प्रकाशमय करण्यास सामर्थ्य नाहीत. ह्या पदार्थामुळे आत्मा प्रकाशमय होत नाही. म्हणून इतकेच नव्हे, नाहीतर उलट आत्म्याच्या प्रकाशानंच ते सूर्य, चंद्र, तारा इत्यादी प्रकाशमय दिसतात. सूर्य, चंद्र, तारासुद्धा कशाच्या प्रकाशाने प्रकाशित होतात? ओम नमः शिवाय. कशाच्या प्रकाशाने प्रकाशित होतात सूर्य, चंद्र, तारे जे आहेत ते? बोला नंदाताई पाटील. ओम नमः शिवाय ताई. आत्म्याच्या प्रकाशाने. आत्म्याच्या प्रकाशाने प्रकाशित होतात. म्हणून ते सर्व जड व परप्रकाश आहेत आणि आत्मा स्वयंप्रकाश आहे. जड कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. जड कशाला म्हणावं? नंदा काकी बोला, जड कशाला म्हणावं? आवाज यायला का? ओम नमः शिवाय. जड जो स्वतःला जाणत नाही आणि दुसऱ्याला जाणत नाही त्याला जड असे म्हणावे. हां, त्याला जड असं म्हणावं. मग हे कसे सर्व जड आहेत, प्रकाशमय दिसतात म्हणून. सूर्य, चंद्र, तारा इत्यादी सुद्धा प्रकाशमय दिसतात म्हणून ते सर्व जड व परप्रकाश आहेत. दुसऱ्याच्या प्रकाशावर ते प्रकाशित आहेत. कुणाच्या प्रकाशावर प्रकाशित येतो? हे दुसऱ्याचा प्रकाश कोणाकडून ह्यांना मिळतो? सूर्य, चंद्र, तारे ह्यांना त्यांना आत्म्याकडून प्रकाश मिळतो. हां, ही सुद्धा स्वप्रकाशित नाही, तर त्यांना आत्म्याकडूनच प्रकाश मिळतो. सर्व जड परप्रकाशित आहेत. का म्हणावं ह्यांना परप्रकाशित? ओम नमः शिवाय. का म्हणावं प्रकाशित ह्यांना? कोण सांगते? जयश्रीताई बोला, का म्हणावं हे सूर्य, चंद्र, तारे ह्यांना परप्रकाशित? कारण ओम नमः शिवाय. ते स्वतः जड आहेत आणि आत्म्याचा आश्रय घेतात म्हणून त्या परप्रकाशित आहेत. आत्मा सच्चिदानंद आत्म्याचा आश्रय घेतात. ओम नमः शिवाय. म्यूट करा. आत्म्याच्या प्रकाशानं प्रकाशित होतात. ते म्यूट करा. आत्म्याच्या प्रकाशानं प्रकाशित होतात. ते स्वतःचा प्रकाश नाही त्यांना. ते स्वयंप्रकाशित नाहीत, प्रकाशरूप नाही, परंतु त्याला स्वतः स्वयंप्रकाश आहे. त्यामुळे अंतःकरणाचा परिणाम जो स्वप्न प्रपंच. आत्मा कसा आहे? स्वयंप्रकाशित आहे. सगळे पदार्थ परप्रकाशित आहेत आणि आत्मा स्वयंप्रकाशित आहे. त्यामुळेच अंतःकरणाचा परिणाम जो स्वप्न प्रपंच तो सर्व पाहण्यात येतो. स्वप्नामध्ये कोणताच प्रकाश नसतो. मग तिथं कोणाचा प्रकाश असतो? स्वप्नामध्ये अंधार असतो का प्रकाश असतो? स्वप्नामध्ये हां प्रकाश असतो. तिथं कुणाचा असतो मग तो प्रकाश? तो प्रकाश आत्म्याचा असतो. हां, तिथं दुसरा वरचा प्रकाश कोणताच नसतो. विजेचा नसतो, दिव्याचा नसतो, सूर्याचा नसतो, चंद्राचा नसतो. तर तिथं प्रकाश कशाचा असतो? तर आत्म्याचा प्रकाश असतो. आणि आत्म्याच्या प्रकाशामध्येच स्वप्न प्रपंच जसा आहे तसा दिसतो.
स्वयंप्रकाश आहे, त्यामुळे अंतःकरणाचा परिणाम जो स्वप्न प्रपंच. स्वप्न कसं पडतं आपण ती बघून आलेलो आहोत. स्वप्न कसं पडतं आहे का कुणाच्या लक्षात? जागृतीमध्ये जे पदार्थ पाहिलेले आहेत ते अंतःकरणाला चिटकून राहतात. त्याचे संस्कार रूपानं ते चिटकून राहतात आणि तेच स्वप्न दिसतं. इथं सांगितलं अंतःकरणाचा परिणाम जो स्वप्न प्रपंच. अंतःकरणाला चिटकून राहतात ते आणि स्वप्न पडतं ते कसं? त्याला दृष्टांत कोणता दिला? दृष्टांत कोणता दिलेला आहे ह्याला? कापराच्या डब्बीचा दृष्टांत दिला. कापराची डब्बी जशी कापूर संपला तरी त्या कापराच्या डब्बीला त्याचा वास राहतो. किंवा रॉकेलचा डब्बा आहे, रॉकेल संपलं आहे त्याच्यातलं, आपण धुतला तरीसुद्धा त्याला वास राहतो. तसाच आत्म्याला जागृतीत जे जे घडलेल्या घटना आहेत, आपण बघितल्या ऐकल्या, त्या घटना अंतःकरणाला त्याचा संस्कार राहतो. संस्कार रूपानं अंतःकरणाला चिटकून राहतात आणि त्याच्यामुळं स्वप्न प्रपंच जशास तसा दिसतो. ही स्वप्न प्रपंच जो आहे तो कुठं होतो? स्वप्न प्रपंच कसा दिसतो? स्वप्न प्रपंच दिसतो ते कशामुळं दिसतो? ओम नमः शिवाय. स्वप्न अवस्था आपली जी असते ती स्वप्न अवस्था कशी होते? स्वप्न अवस्था जी होते ती कंठामध्ये हिता नावाची नाडी असते आणि त्या नाडी इतकी सूक्ष्म असते की केसाचा अग्रभागाचा 1000वा हिस्सा इतकी सूक्ष्म असते ती हिता नावाची नाडी आणि त्याच्याद्वारे स्वप्न होतं. ज्यावेळेस आपण जागृती अवस्थेमधून सुसुप्ती अवस्थेत जातो तेव्हाच स्वप्न पडतं किंवा सुसुप्ती अवस्थेतून जागृत अवस्थेत येताना स्वप्न अवस्था होते. असं स्वप्न अवस्थेचं आपण बघून आलेलो आहोत. स्वप्न अवस्था कंठस्थान, मध्यमा वाचा प्रयुक्त भोगजान, ज्ञानशक्ती सत्वगुणमान, उकार मात्रा, तेजस अभिमान. आपण ही बघितलेलं आहे स्वप्न अवस्था. मग स्वप्न अवस्थेमध्ये जो सूक्ष्म भोग असतो, स्वप्न अवस्थेमध्ये कोणता भोग असतो तर सूक्ष्म भोग असतो. स्वप्न अवस्थेमध्ये आपल्याला जर लागलं, आपण उंचावून पडलो, लागलं, रक्त निघू लागलं, तर जागं झाल्यावर तिथं रक्त निघालेलं असतं का तर नसतं. तिथं सूक्ष्म भोग आहे. किंवा स्वप्न अवस्थेत आपण जेवण केलं तर जागृत अवस्थेत म्हणजे देहाला पुष्टी मिळते का तर नाही मिळत. तिथं सूक्ष्म भोग असल्या कारणानं देहाला पुष्टी मिळत नाही. स्वयंप्रकाश आत्मा जो आहे तो त्या अंतःकरणाचा परिणाम जो स्वप्न अवस्था तो सर्व पाहण्यात येतो. त्याला अनुभव मनुष्य मात्राला आहे. स्वप्न अवस्था कशी दिसते, स्वप्नात सगळं जशास तसं दिसतं, त्याचा अनुभव सगळ्याच मनुष्यांना आहे. बृहदारण्य उपनिषदात यज्ञवल्क्य मुनींनी सूर्य, चंद्र, अग्नी इत्यादिकाचे निराकरण करून, कोणत्या मुनींनी निराकरण केलं तर बृहदारण्य मुनींनी यज्ञवल्क्य मुनींनी सूर्य, बृहदारण्यकोपनिषद एक ग्रंथ आहे. ह्याच्यामध्ये यज्ञवल्क्य मुनींनी तो ग्रंथ लिहिलेला आहे. यज्ञवल्क्य मुनींनी सूर्य, चंद्र, अग्नी इत्यादिकाचे निराकरण करून म्हणजे सत्य असत्य याचा निवाडा करून. चंद्र, सूर्य, अग्नी हे प्रकाशमान दिसतात पण स्वयंप्रकाशित आहेत का? स्वयंप्रकाशित कोण आहे ह्याचा निवाडा केला आहे. त्याच्यामध्ये निराकरण करून म्हणजे
निवाडा करून त्याचप्रमाणे आत्मा स्वयं ज्योती स्वयं प्रकाश आहे असा उपदेश जनक राजाला केला आहे. जनक राजा विदेही होते, राजा होते, तरीसुद्धा ते विदेही अवस्थेत राहत होते. जनक राजाला केला आहे. भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायात श्रीकृष्णांनी तसेच सांगितलेले आहे. श्रीकृष्णानं सुद्धा भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये काय सांगितलेलं आहे? काय सांगितले 13व्या अध्यायामध्ये कृष्णाने? आणि ह्या बृहदारण्य मुनीने सुद्धा काय सांगितलं ह्या ग्रंथामध्ये? यज्ञवल्क्य मुनींनी येईल का लक्षात हो काही? ओम नमः शिवाय. काय सांगितलं? ओम नमः शिवाय. हो बोला. आवाज येतो का? यायला. यज्ञवल्क्य मुनींनी सांगितले की सूर्य, चंद्र, अग्नी इत्यादीचे निराकरण करून आत्मानात्माचे ज्ञान सांगितले. हां, निराकरण केलं म्हणजे सत्य काय आणि असत्य काय ह्याचा निवाडा केला. आणि आत्मा स्वयंप्रकाश आहे, स्वयं ज्योती आहे असं सांगितलं. आणि भगवद्गीतेचं सुद्धा 13व्या अध्यायात श्रीकृष्णाने तेच सांगितलेलं आहे असं सांगू लागलेले आहेत. पुढे श्लोक आला. ज्योतिषाममीत ज्योतिस्तरमयसः प्रमुच्यते ज्ञानं नैयम ज्ञानं गम्य हृदयी सर्वस्य धिष्ठितम्. अर्थ, जाणावयास योग्य असे त्या परमात्म्याचे स्वरूप सूर्यचंद्रादी ज्योतिसह प्रकाश करणारे स्वयं ज्योतिरूप आणि स्वयंप्रकाश आहे. ते स्वरूप अमानित्ववादी साधनाच्या योगाने जाणल्याने आत्मज्ञानाने जाणले जाते. आणि ते स्वरूप प्राणीमात्राच्या हृदयात बुद्धीच्या धर्मास अवस्थास प्रकाश करणाऱ्या रूपाने राहिलेले आहे. अर्थ कसं काय सांगितलं? जाणावयास योग्य असे, जी जाणायचे आपल्याला आणि ती जाणून घेण्यास योग्य असणारं परमात्म्याचं स्वरूप. परमात्मा कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. परमात्मा, आत्मा आणि परमात्मा, प्रत्येकाच्या आत असलेला आत्मा, परमात्मा, प्रत्येक आत्मा. परमात्म्याचं स्वरूप सूर्यचंद्रादी ज्योतीसह प्रगट करणारं ही परमात्म्याचं स्वरूप आहे. ही चंद्र सूर्य ज्योती आहेत त्यांनासुद्धा तेच आधार आहे. त्याच्याशिवाय सूर्यचंद्र ज्योतीसह प्रकाश ह्यांनासुद्धा प्रकाश देणारं तो परमात्मा स्वरूपच आहे. करणारं स्वयं ज्योतिरूप आणि स्वयंप्रकाश आहे. ह्यांनासुद्धा प्रकाश देणारं जे स्वरूप आहे परमात्म्याचं तेच प्रकाश आहे म्हणून सांगितलं. आणि ते समजून घेण्यासाठी काय करा? ते स्वरूप अमानित्ववादी साधनाच्या योगानेच समजून घेता येतं बघा. योगाने झालेल्या आत्मज्ञानाने अमानित्ववादी साधन ही 6 साधनं सांगितली. ही 6 साधनाने आत्मा समजून घ्यावा लागतो. आत्मेचं स्वरूप आत्मज्ञान करून घ्यायचं असेल तर ही 6 साधनं आपल्याकडं असायला पाहिजेत. अमानित्ववादी 6 साधनं कोणते? तर 1, श्रेष्ठता के अभिमान का अभाव. लिहून घ्या. अमानित्ववादी 6 साधने. अमानित्ववादी 6 साधने. श्रेष्ठता के अभाव, श्रेष्ठता के अभिमान का अभाव म्हणजे मी श्रेष्ठ ह्याचा अभिमान ज्याला आहे त्याला हे कळत नाही, आत्मज्ञान प्राप्त होत नाही, त्याचा अभाव असायला पाहिजे. भाव म्हणजे हे अभाव म्हणजे नाही. पूर्ण सांगा पहिल्यापासून.
श्रेष्ठता के अभिमान का अभाव। नंबर 1, श्रेष्ठता के अभिमान का अभाव। नंबर 2, दंभाचरण का अभाव। दंभाचरण का अभाव। नंबर 3, अंतकरण की स्थिरता। नंबर 3, अंतकरण की स्थिरता। काय काय लिहिलं? श्रेष्ठता के अभिमान का अभाव, दंभाचरण का अभाव, अंतकरण की स्थिरता, श्रद्धा भक्ती सहित गुरु सेवा करावी। श्रद्धा भक्ती सहित गुरु सेवा। क्षमाभाव असणे। नंबर 5, क्षमाभाव असणे. आणि 6, मन इंद्रिय सहित शरीर का निग्रह. मन इंद्रिय सहित शरीर का निग्रह. मन इंद्रिय सहित शरीर का निग्रह. या 6 साधनांनी आपल्याला आत्मज्ञान होते. या 6 साधनांनी आपल्याला आत्मज्ञान होते. म्हणून ह्या 6 साधनांना काय म्हणावं? अमानित्ववादी साधन. ओम नमः शिवाय. काय लिहिलं? जयश्रीताई बोला, एकदा सांगा काय लिहिलं. ओम नमः शिवाय ताई, तुमच्या चरणाला नमस्कार. नंबर 1, श्रेष्ठता के अभिमान का अभाव. नंबर 2, दंभाचरण का अभाव. नंबर 3, अंतकरण की स्थिरता. नंबर 4, श्रद्धा भक्ती सहित गुरुसेवा करावी. नंबर 5, क्षमाभाव असणे. नंबर 6, मन इंद्रिय सहित स्थिर शरीर का निग्रह. मन इंद्रिय सहित शरीर का निग्रह. या 6 साधनांनी आपल्याला आत्मज्ञान होते. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बरोबर लिहिलं. असंच लिहिलं का सगळ्यांनी? वरचं काय लिहायचं? ओम नमः, ह्या 6 साधनाचं काय म्हणायचं त्यांना? अमानित्ववादी साधने. अमानित्ववादी. अमानित्ववादी साधन. हे 6 साधन सांगितले. पहिलं साधन काय सांगितलं? श्रेष्ठता के अभिमान का अभाव. मी श्रेष्ठ आहे, मी मोठा आहे, ही श्रेष्ठताचा जे अभिमान आहे त्याचा अभाव, म्हणजे ती नसावं. श्रेष्ठ मी ह्याचा अभाव नसावा. कोणताही श्रेष्ठ गुण आपल्यामध्ये असेल तर त्याचा अभिमान येऊ नये, असा अर्थ होतो त्याचा. श्रेष्ठता के अभिमान का अभाव. मीच सुंदर दिसतो किंवा मलाच येतं गायन येतं, मलाच सांगता येतं, मलाच कीर्तन येतं, असं जी वाटतं आपल्याला, मी ही नसायला पाहिजे. आत्मज्ञान प्राप्त करण्याचे साधनं सांगितलेत ही. अमानित्ववादी साधन म्हणजे आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याचे साधने. श्रेष्ठता के अभिमान का अभाव म्हणजे मी श्रेष्ठ आहे असं वाटू नये. दुसरं सांगितलं दंभाचरण का अभाव. दंभाचरण म्हणजे ढोंगीपणा. करायचं कमी आणि दाखवायचं जास्त. दाखवण्यासाठी जे केलं जातं ते ढोंगीपणा. तसं दंभाचरण का अभाव म्हणजे दंभाचरण नसावं. भाव म्हणजे असणे,
आणि अभाव म्हणजे नसणे. दंभाचरण का अभाव. अंतकरण की स्थिरता. अंतकरण चंचल नसायला पाहिजे. अंतकरणाची स्थिरता कशानं होते? संकल्प विकल्प मनामध्ये येऊ नये. अंतकरण स्थिर असायला पाहिजे. आणि अंतकरण स्थिर कशानं होतं? तर निष्काम उपासनेनं. निष्काम कर्म आणि निष्काम उपासना केल्यानं मल आणि विक्षेप निघून जातो. मल म्हणजे पाप आणि विक्षेप म्हणजे संकल्प आणि विकल्प. ही संकल्प विकल्प जे मनामध्ये चंचलता प्राप्त होते ते नसायला पाहिजे. त्याचा अभाव अंतकरण की स्थिरता. अंतकरण स्थिर राहायला पाहिजे. त्याच्यानंतर सांगितलं श्रद्धा भक्ती सहित गुरुसेवा. श्रद्धेनं भक्तीनं सद्गुरूची सेवा करावी. त्याच्यानंतर क्षमाभाव असावा. 5वं साधन काय सांगितलं? क्षमाभाव असावा. क्षमा करावी, कुणालाही क्षमा करावी. क्षमाभाव अंतकरणामध्ये असावा. आणि मन इंद्रिय सहित शरीराचा निग्रह करावा. शरीरावर ताबा असावा, मनावर ताबा असावा, इंद्रियावर ताबा असावा. मनमानी करू नये. मनावर आपण चलू नये, तर आपण जसं म्हणतो तसं मनानं चालावं. ही 6 साधनं ह्याला काय म्हणावं? अमानित्ववादी साधनं. काकी काय लिहिलं वाचून दाखवा एकदा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अमानित्ववादी साधन. नंबर 1, श्रेष्ठता के अभिमान का अभाव. श्रेष्ठता के अभिमान का अभाव. दूसरं, दंभाचरण का अभाव. 3, अंतकरण की स्थिरता. 4, श्रद्धा भक्ती सहित गुरुसेवा करणे. 5, क्षमाभाव असावा. मन इंद्रिय सहित शरीर का निग्रह. या 6 साधनाने आपल्याला आत्मज्ञान होते. म्हणून याला अमानित्ववादी साधन. अमानित्ववादी साधन. अमानित्ववादी साधनाच्या योगाने. म्यूट करा तुम्ही. अमानित्ववादी साधनाच्या योगाने झालेल्या आत्मज्ञानाने जाणले जाते. ही 6 साधनं अमानित्ववादी साधनं आहेत. आणि ह्या साधनाने काय होतं? साधनाच्या योगाने झालेल्या आत्मज्ञानाने. ह्याचा जर ह्या 6 साधनाचा आपण अंगीकार केला तर आत्मज्ञान प्राप्त करून घेणं सोपं आहे, सरळ आहे, काहीच अवघड नाही. पण ह्याचा अंगीकार करणं अवघड आहे. आत्मज्ञान प्राप्त करणं अवघड नाही, अंगीकार करणं. हे अमानित्ववादी साधनं जे 6 आहेत त्याचा अंगीकार करणंच अवघड आहे. आणि ती जर केला, अमानित्ववादी साधनाच्या योगाने झालेल्या आत्मज्ञानाने जाणले जाते. आणि ते स्वरूप प्राणीमात्राच्या हृदयात, बुद्धीस आणि बुद्धीच्या धर्मास व अवस्थास प्रकाश करणाऱ्या रूपाने राहिलेले आहे. इथं आत्मज्ञान जाणले जाते, ह्या 6 साधनाने जाणले जाते. आणि त्याचं स्वरूप आहे. काय स्वरूप आहे? तर प्राणीमात्राच्या हृदयात, बुद्धीस व बुद्धीच्या धर्मास. आता बुद्धी कशाला म्हणावं? कशाचं आहे बुद्धी? अंतकरणाचे 4 भाग आहेत. कोणकोणते? अंतकरण कोणकोणते? बुद्धी ही अंतकरणच आहे. अंतकरण कोणते? तो 4. ओम नमः शिवाय. हां ताई सांगू का? हो सांगा.
हां मन नंबर 1 मन, नंबर 2 बुद्धी, नंबर 3 चित्त, नंबर 4 अहंकार. हां ही चार हे 4 साधन. बुद्धीची हां साधने आहेत. चार ही अंतःकरण आहेत. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मग बुद्धी काय काम करते? बुद्धीचं काम काय आहे? निश्चय करते बुद्धी. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार जी आहे ती बुद्धी निश्चय करते. प्राणीमाताच्या हृदयामध्ये बुद्धीस, बुद्धीच्या धर्मास. धर्म कोणता? निश्चय करणं. बुद्धीचा धर्म कोणता? निश्चय करणं व अवस्थाच प्रकाश करणाऱ्या रूपाने राहिलेले असते. याप्रमाणे आत्मा स्वयंप्रकाश आहे असा निश्चय अनुभवाने व श्रुतीस्मृतीच्याही प्रमाणाने होतो. आत्मा स्वयंप्रकाशित आहे असा निश्चय अनुभव घेतल्याने होतो. वर सगळं सांगितलं ना स्वयंप्रकाशित. कसा आहे हो सूर्य? स्वयंप्रकाशित आहे का परप्रकाशित आहे सूर्य? सूर्य स्वयंप्रकाशित आहे का परप्रकाशित आहे? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय ताई. हां तर प्रकाशित आहे. मग सूर्य कोणाच्या प्रकाशानं प्रकाशित होतो? ओम नमः शिवाय आत्म्याच्या प्रकाशाने प्रकाशित होतो. त्याला दृष्टांत कोणता दिला? परप्रकाशित सूर्य कसा? याला दृष्टांत आरसा आहे बघा. आणि आरसा अंधाऱ्या खोलीच्या समोर धरला आणि सूर्य उगवून किरण वरी आले आणि ते आरशावर पडले तर आरशातून त्या अंधाऱ्या खोलीमध्ये प्रकाश होतो. मग अंधाऱ्या खोलीमध्ये प्रकाश कुठून मिळाला? ओम नमः शिवाय. अंधाऱ्या खोलीत प्रकाश कुठून मिळाला? प्रकाशमान अंधारी खोली कशी झाली? नंदा काकी बोला. सूर्याच्या प्रकाशामुळे झाले. सूर्य अंधारी खोली आहे. ओम नमः शिवाय. मंगेताई येईल का सांगा? अंधाऱ्या खोलीच्या खिडकीमध्ये आरसा धरला. अंधार आहे त्या खोलीमध्ये, कुठूनच प्रकाश येत नाही. हां आरसा झाला ना माध्यम त्याला. परप्रकाशित जे सूर्य आहे त्याला आरसाकडून गेला ना प्रकाश अंधाऱ्या खोलीत. अंधाऱ्या खोलीत अंधाऱ्या खोलीला प्रकाश कोणी दिला? आरशाकडून गेला ना. आरशानं दिला. मग आरशाकडं स्वतःचा प्रकाश होता का त्याच्याकडं? नाही, सूर्याकडून आरशाकडे आला. आपोआप आरशानं रूम मध्ये, आरशाकडून रूम मध्ये गेला. हां आरशानं प्रकाश कोणाकडून घेतला? तर सूर्याकडून घेतला आणि ती प्रकाश त्या अंधाऱ्या खोलीमध्ये गेला. मग आरसा कसा? जसा सूर्याकडून प्रकाश घेऊन अंधाऱ्या खोलीला आरशानं प्रकाशमान केलं, तसंच सूर्यसुद्धा आत्म्याकडून प्रकाश घेतो आणि आपल्याला सृष्टीला प्रकाश देतो. म्हणून सूर्यसुद्धा कसा आहे? परप्रकाशित आहे, स्वयंप्रकाशित नाही. आलं का लक्षात जयश्रीताई? ओम नमः शिवाय. येले का लक्षात? दृष्टांत काय दृष्टांत आहे आरशाचा सांगा बरं. ओम नमः शिवाय. कोण सांगते? काकी सांगा, येईल का सांगता? ओम नमः शिवाय. हां अंधाऱ्या खोलीत खिडकीत आरसा ठेवला. त्याच्यात सूर्याचे किरण पडल्यामुळे सूर्यामुळे आपल्याला प्रकाश भेटला. तसं त्यानं आपल्याला आरशाकडून जसा प्रकाश भेटला तसा सूर्याला आरशाकडून प्रकाश भेटतो. कोणाला प्रकाश भेटला आरशाकडून? आपल्याला जीवाला. ओम नमः शिवाय. त्या खोलीत प्रकाश पडला ना. म्यूट करा. ओम नमः शिवाय. जी आरसा जो आहे तो आरसा अंधाऱ्या खोलीमध्ये
प्रकाश नाही म्हणून अंधाऱ्या खोलीच्या खिडकीच्या समोर धरला आणि सूर्यनारायणाचा प्रकाश त्या आरशावर पडला. मग त्या आरशाचा प्रकाश त्या रूममध्ये गेला, अंधाऱ्या खोलीमध्ये. तर मग त्या आरशानं सूर्यनारायणाकडून प्रकाश घेतला आणि कोणाला दिला? अंधाऱ्या खोलीला दिला, आपल्याला नाही. अंधाऱ्या खोलीमध्ये प्रकाश गेला त्याचा. अंधार होता तो प्रकाशमय झाला, परप्रकाशित कसा? ह्याच्यासाठी तो दृष्टांत दिलेला आहे. सूर्यसुद्धा, चंद्र सूर्यसुद्धा स्वयंप्रकाशित नाही, तर ते सुद्धा परप्रकाशितच आहेत. याप्रमाणे आत्मा स्वयंप्रकाश आहे असा निश्चय अनुभवाने व श्रुतीस्मृतीच्याही प्रमाणाने होतो. श्रुतीमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की काय सांगितलं आहे? तर आत्मा स्वयंप्रकाशित आहे. स्मृतीच्याही प्रमाणाने. श्रुती कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय ताई. श्रुती कशाला म्हणावे? ईश्वराच्या श्वासापासून जे वेद उत्पन्न झाले त्याला श्रुती असे म्हणावे. ओम नमः शिवाय. स्मृती कशाला म्हणावे? स्मृती कशाला म्हणावे? स्मृती ऐकून किंवा अभ्यास करून त्याच्यावर भाष्य करून ठेवले आहे त्याला स्मृती असे म्हणावे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हो, बरोबर आलं. मग ही स्वयंप्रकाश सूर्य आहे का आत्मा आहे? ही याप्रमाणे स्वयंप्रकाश आहे असं, आत्मा स्वयंप्रकाश आहे हे कुठं लिहून ठेवले? प्रमाण कोणतं आहे? तर श्रुती आणि स्मृती ह्याच्याही प्रमाणाने होते. मन वाणी बिनरूप. आपण मन वाणी बिनरूप कसा अभ्यास करायचा ते ऐकलेलं आहे. तर मन वाणी बिनरूप म्हणजे मन आदी करून 4 अंतःकरणे आणि वाणी. मन आदी करून 4 अंतःकरणे आणि वाणी आदी करून 10 इंद्रिय या विरहित आत्म्याचे स्वरूप आहे. 82 तत्व आपण बघितलेले आहेत. तर इथं सांगू लागलेले आहेत 4 अंतःकरणे. कोणती 4 अंतःकरणे? ओम नमः शिवाय. अंतःकरणे 4 कोणती? मंगलताई स्वामी सांगा, अंतःकरणे 4 कोणती? ओम नमः शिवाय. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. काय थी? काय थी? अंतःकरणाचे. हां, 4 अंतःकरणे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ही 4 अंतःकरणे आहेत. 4 अंतःकरणे आणि वाणी. वाणी म्हणजे शब्द. म्यूट करा. वाणी म्हणजे शब्द, बोलणे. आदी करून 10 इंद्रिय. कोणकोणते 10 इंद्रिय? ओम नमः शिवाय. 10 इंद्रिय कोणते? आपण अभ्यास करून आलो त्याचा, म्हणून विचारायले. 10 इंद्रिय कोणते? पाच कर्म इंद्रिय आणि 5 ज्ञान इंद्रिय. कर्म इंद्रिय कोणते आहे का लक्षात? कर्म इंद्रिय. ओम नमः शिवाय. कर्म इंद्रिय, ज्ञान इंद्रिय. जयश्रीताई, ज्ञान इंद्रिय. लक्ष्मीताई बोला, ज्ञान इंद्रिय कोणते? हां, ज्ञानेंद्रिय श्रोत्र, त्वचा, चक्षु, जिव्हा आणि घ्राण. हां ज्ञानेंद्रिय. हां. कर्म इंद्रिय. कर्म इंद्रिय कोणते? ओम नमः शिवाय. सांगू ताई? हो, सांगा. कर्मेंद्रिय वाचा आणि कृष्ण आणि गुरु. किती झाले? वाचा 1, हां पाणी 2, हां. 5 3, कृष्ण 4, गुरु 6. हां, वाचा पाणी 5, शिष्णभूत. ही काय आहेत? काय म्हणावं ह्याला? कर्म इंद्रिय. हां. आणि ज्ञानेंद्रिय कोणते?
इंद्रिय हां ओम नमः शिवाय. ज्ञानेंद्रिय स्तोत्र त्वचा जिव्हा चक्षु घ्राण काय म्हणावं हे ह्याला? ज्ञान इंद्रिय. हां हे ज्ञानेंद्रिय. ज्ञानेंद्रिय आहेत. ही ज्ञानेंद्रिय आहेत आणि कर्म इंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय. 4 अंतकरणे वाणी या विरहित आत्म्याचे स्वरूप आहे. आत्मा म्हणजे कर्म इंद्रिय नाही, आत्मा म्हणजे ज्ञानेंद्रिय नाही, वाणी नाही, अंतकरण नाही. ह्याच्यापेक्षा कसा आहे आत्मा? ह्याच्याहून ह्याचा भिन्न राहून ह्याला जाणतो पाहतो. ही मी नाही, ही अंतकरण मी नाही किंवा वाणी मी नाही. तर ही 10 इंद्रिय मी का नाही? ओम नमः शिवाय. ही इंद्रिय मी का नाही? लक्ष्मीताई बोला, इंद्रिय मी का नाही? ओम नमः शिवाय. लक्षात येईना. जयश्रीताई बोला, इंद्रिय मी का नाही? ओम नमः शिवाय. ती इंद्रिय देहाची आहेत, मी आत्मा आहे म्हणून माझी नाही. इंद्रिय मी का नाही? तर ह्या इंद्रियाहून मी भिन्न राहून ह्या इंद्रियाला जाणतो पाहतो म्हणून ही इंद्रिय मी नाहीत. आणि ही इंद्रिय माझे सुद्धा नाहीत. हे माझे का नाहीत? तर हे कोणाच्या इथं? पंचमहाभूताचे ज्याचे आहे त्याचे सांगायचं आणि म्हणून माझे नाहीत. अशा प्रकारे इथं आत्मा ह्या 4 अंतकरण 10 इंद्रिय ह्याच्यापेक्षा वेगळा आहे. ह्याच्याहून आत्म्याचे स्वरूप वेगळे आहे असं सांगू लागलेले आहेत. हे इंद्रिय आत्मा नव्हेच. मग मन वाणी याला अगोचर असे आत्म्याचे स्वरूप आहे. मनानं आणि वाणीनं जाणता येत नाही. अगोचर असं, अगोचर म्हणजे डोळ्याला दिसत नाही, हाताला लागत नाही. गोचर म्हणजे डोळ्याला दिसणे आणि हाताला लागणे. अगोचर म्हणजे डोळ्यालाही दिसत नाही आणि हातालाही लागत नाही. त्याला काय म्हणावं? अगोचर. मग मन वाणी याला अगोचर म्हणजे जाणता येत नाही असे आत्म्याचे स्वरूप आहे. किंवा आत्म्याच्या ठिकाणी मन आणि वाणी यांची प्रवृत्ती होत नाही. म्हणजे प्रवृत्ती गोचर होत नाही. मनाला आणि वाणीला ते दिसत नाही. असाही मन वाणी बिनरूप याचा अर्थ होतो. मन वाणी बिनरूप म्हणजे मनालाही दिसत नाही, वाणीलाही दिसत नाही आणि त्याला रूपही नाही. असा आत्मा अगोचर आहे. गोचर म्हणजे दिसत नाही, गोचर म्हणजे दिसणे आणि अगोचर म्हणजे न दिसणे. असं आत्म्याचं स्वरूप इथं सांगितलेलं आहे. आपला वेळ झालेला आहे. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. जे योग्य मुखातून शब्द बाहेर पडले ते सद्गुरूंचे, जे अयोग्य शब्द बाहेर पडले ते वाणीचा दोष. ओम नमः शिवाय.